हरिओम. आज शुक्रवार 7 जून 2024. गंगा दशहरा आरंभ. ज्येष्ठ शुद्ध प्रतिपदा. सद्गुरू ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांच्या प्रवचनाचा आजचा हा भाग. नित्यनेम म्हणजे काय? आपल्याला महाराज सांगतात की नित्यनेम म्हणजे काय, तर नित्याचा जो नियम तो खरा नित्यनेम. नित्य कोण? जो कधीही बदलत नाही तो. याचा अर्थ जो पूर्ण शाश्वत आहे तोच खरा नित्य होय. आणि म्हणून नित्य म्हणजे भगवंत समजावा. त्याचा नित्य नियम करायचा म्हणजे काय करायचं? नियम करणे. याचा अर्थ नियमन करणे, निग्रह करणे, वश करून घेणे, स्वाधीन ठेवणे हा होय. आता आपलं मन भगवंताच्या स्वाधीन करणं, त्याच्या ठिकाणी ते नेहमी ठेवणं, याचंच नाव नित्य नियम. आजच्या आपल्या मनाच्या अवस्थेमध्ये ते सर्वस्वी भगवंताच्या स्वाधीन करता येत नाही. आणि देह हा जड आहे, अशाश्वत असल्यामुळे देहाने नित्य आणि शाश्वत अशा भगवंताच्या नियम घडणे शक्य नाही. आणि म्हणून देहाने येता येत नाही, घेता येत असून देहाच्या पलीकडे असणारे आणि सूक्ष्म असल्यामुळे भगवंताशी शाश्वत संबंध असणारे असं भगवंताचं नाम अखंड घेणं हा आपला खरा नित्य नियम आहे. इतर सर्व गोष्टी, शास्त्राची बंधनं, पोथी वगैरे वाचणं, स्नान संध्यादी नित्यकर्म वगैरे पाळावी, पण त्याचा हट्ट आग्रह असा असू नये. कोणत्याही अवस्थेमध्ये भगवंताचं नाम मात्र सोडायचं नाही, एवढाच हट्ट क्षम्य आहे. शुद्ध भावनेने घेतलेलं नाम की भगवंत दर्शन देणार. शुद्ध भावनेचे फळ फार मोठं आहे. पुष्कळ वेळा गरीब आणि अशिक्षित लोकच या बाबतीत श्रेष्ठ असतात. आपण नाम घेत जावं, नामाने भावना शुद्ध होत जाते. आणि खरं म्हणजे मनुष्याला जिवंत राहण्यासाठी जेवढी हवेची जितकी आवश्यकता जरुरी आहे तितकीच, किंबहुना त्याहूनही जास्त जरुरी परमार्थामध्ये भगवंताच्या नामाची आहे. भगवंताच्या नामाशिवाय न राहण्याचा संकल्प प्रत्येक माणसाने केला पाहिजे. भगवंत हट्टाने किंवा उगीच केलेल्या कष्टाने साध्य होतच नाही. तो एक प्रेमाने वश होतो आणि प्रेमामध्ये हट्ट कष्ट झाले तर शोभतात आणि हिताचे होतात. आपण भक्तांचे प्रेम न पाहता त्यांचा हट्ट आणि कष्ट तेवढं बघतो. जो मनुष्य 3.5 कोटी रामनामाचा जप करेल त्याला भगवंताच्या प्रेमाचा अनुभव आल्यावाचून राहणार नाही. शंका या फार चिवट असतात, त्या मरता मरत नाहीत. शिवाय काही शंका आचरणाने किंवा अनुभवानेच नाहीशा होतात. आणि म्हणून मनात शंका असल्या तरी नाम सोडू नये. सतत नाम घेत गेल्याने मन स्वच्छ होत जातं आणि सर्व शंका आपोआप विरून जातात. लंकेमध्ये रावणाच्या बंदिवासात अशोकवनात सीता असताना तिच्या सान्निध्याच्या प्रभावामुळे तिथली झाडं, पक्षी, दगड या सर्वांना रामनामाचं प्रेम लागलं होतं. आणि असं वर्णन आहे, रामनामाचं प्रेम आणि भगवंताचं प्रेम हे दोन्ही एकच आहेत. नामात शेवटचा श्वास गेला पाहिजे, ह्यातच जीवनाचं सर्वस्व आहे. ध्रुवासारखी नामावर निष्ठा पाहिजे. प्रत्यक्ष भगवंत समोर आले तरी त्याने नाम सोडलं नाही. हरिओम. हरिओम तत्सत. हरिओम.